नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे होतात. त्याचबरोबर महाराष्ट्र परिचय केंद्राचा सुद्धा हिरक महोत्सव सुरू आहे. या निमित्तानं जी व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे शाहू महाराज यांच्याविषयी यांच्या असणाऱ्या ऋणानुबंधांविषयी मी आपल्याला समोर माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे. खरं तर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं आता सगळीकडे सर्वश्रुत झालेलं आहे. पण मी जो उलगडा करणार आहे दोघांच्या नात्यांमधला आणि त्या दोघांच्या संबंधामुळे भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर दूरगामी परिणाम जे झालेले होते, या सगळ्या दूरगामी परिणाम कशा पद्धतीने झाले आणि ह्या दोघांचे ऋणानुबंध कसे होते हे मी दोघांचा पत्रव्यवहार जो आजपर्यंत उजेडात आलेला आहे याच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडणार आहे. साधारण 8 वर्षापूर्वी कोल्हापूर पुरालेखागारामध्ये कागदपत्रांचं अभ्यास संशोधन करण्यासाठी मी वारंवार जातो. तर त्यावेळेला एक फाईल कोल्हापूर पुरालेखागाराच्या अभिलेख अधिकारी गणेश खोडके यांनी माझ्यासमोर आणून ठेवली की ही काही पत्र आहेत आणि आपण ती बघूया काय आहे म्हणून. शाहू महाराजांचा त्यावेळेचा आमचा अभ्यास सुरू होता. राशी शाहू महाराजांच्या कागदपत्रांचा अभ्यास सुरू होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की बाबासाहेबांनी शाहू महाराजांना लिहिलेली काही पत्र आहेत. ती पत्र ज्यावेळेला वाचली त्यावेळेला पत्र म्हणजे खरं तर ते 4 पानाचं पत्र आहे, साध्या त्यावेळीच्या कागदावर लिहिलेलं, बाबासाहेबांच्या स्वतःच्या हस्ताक्षरामधलं पत्र. आणि हे पत्र वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे पत्र अप्रकाशित आहे आणि अजूनपर्यंत प्रकाशित झालेलं नाही आहे. म्हणजे त्याच्या अगोदर बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या पत्रव्यवहारावर 1-2 लेख लिहिले गेले होते. बाबासाहेबांच्या आणि शाहू महाराजांच्या संबंधांवर काही लेख लिहिलेले होते. पण ही जी पत्र होती ती खूप महत्त्वाची पत्र होती. नागपूरची जी बहिष्कृतांची परिषद झाली, अखिल भारतीय बहिष्कृतांची पहिली परिषद झाली, त्या संबंधाने ही पत्र होती. आणि मग ते आम्ही उजेडात आणली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या ऋणानुबंधांचा अभ्यास करायचा आपण पुढे जातो त्या वेळेला असं लक्षात येतं की शाहू महाराजांसारख्या कोल्हापूरचं संस्थान हे लहान होतं त्यावेळेला. 13 लाख 14 लाख उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्नाचं संस्थान, म्हणजे आजचा कोल्हापूर जिल्हाच फक्त धरा आपण, ते तेवढं लहानशा संस्थानामधल्या एका राजानं ज्या दूरदृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व पुढे आणलं, त्या दूरदृष्टीमुळं आजच्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन झालं, जी क्रांती झाली, ही खूप मोठी क्रांती आहे. आणि त्याचं मूळ जे आहे ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमध्ये. म्हणूनच 1973ला आपल्याकडं शिवाजी विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठाचे मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती जे होते JN वैद्य, त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर काही 3 व्याख्यानं गुंफलेली होती. त्याच्यामध्ये JN वैद्य म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा भारतीय घटनेचा शिल्पकार छत्रपती शाहू महाराजांनी भारताला दिला. हे विधान खूप महत्त्वाचं आणि मोठं विधान आहे असं मला वाटतं. कारण JN वैद्यांनी हे विधान ज्यावेळेला केलं ते 1973 साल होतं आणि आपल्याला माहित आहे की त्यावेळेला बाबासाहेबांची महती, बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्या जगानं मान्य केलं होतं. पण शाहू महाराजांच्या कार्याचा जो पसारा आहे तो त्यावेळेला एवढा गेलेला नव्हता. कारण 73ला तर असं होतं की शाहू महाराजांच्या विषयी अनेक वदंता, खोट्या अफवा या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, एवढंच काय कोल्हापूरमध्ये सुद्धा पसरवल्या जात होता. एक वेगळ्या वर्गानं ते शाहू काळापासून सुरुवात केलं एक षडयंत्र होतं आणि ते चालू होतं. आणि शाहू महाराजांची राज्यारोहणाची शताब्दी, राज्यारोहणाची नाही, जन्मशताब्दी झाली 74ला. त्यावेळेपासून पुन्हा एकदा शाहू महाराजांचं कार्य लोकांच्या नजरेसमोर यायला सुरुवात झालं. आणि अशा वेळेला
जयन वैद्यांनी हे जे विधान केलं की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजश्री शाहू महाराजांचं फाइंडिंग होतं किंवा शाहू महाराजांनी ते आपल्या भारताला दिलं. हे खूप मोठं कार्य आहे. खरं तर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ही दोघं एकाच दिशेनं एकाच ध्येयानं जाणारी व्यक्तिमत्व, पण दोघं एकत्र जी आलीत त्यांचा संबंध आपल्याला आता बघताना असं वाटतं की खूप 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षांचे दोघांचे ऋणानुबंध असतील, पण कागदपत्र आणि आपला अभ्यास असं सांगतो की फक्त 2 ते 2.25 वर्षाच्याच यांच्या भेटीगाठी आहेत. दोघांचे ऋणानुबंध तेवढेच आहेत. कारण बाबासाहेबांची भेट शाहू महाराजांची जी झाली ती मुंबईच्या परळच्या चाळीमध्ये जी झाली, तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर शाहू महाराजांचं काम सुरू होतं कोल्हापूर संस्थानामध्ये आणि संस्थानाच्या बाहेर जेवढं शक्य आहे तेवढं काम सुरू होतं. 1902 ला शाहू महाराजांनी, आपल्याला माहित आहे की आरक्षणाचा पहिला जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला आणि त्याच्यानंतर आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराज ओळखले गेले. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी 50% जागा ह्या राखीव ठेवलेल्या होत्या, ज्या त्यावेळेचे तत्कालीन अस्पृश्य असतील, दलित असतील किंवा मराठा समाज असेल, इतर सगळ्या बहुजन समाजातला म्हणजे पुढारलेले जे वर्ग आहेत, ब्राह्मण, शेनवी, पारसी सोडून, या पुढारलेले वर्ग सोडून सगळ्या समाजांना तो आरक्षणाचा जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला होता. म्हणजे 1902 पासून शाहू महाराजांचं काम सुरू होतं, पण 1919 पर्यंत शाहू महाराजांचं काम हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित राहिलं. ते म्हणजे दलित उद्धाराचं जे काम आहे किंवा अस्पृश्यांच्या उद्धाराचं काम आहे हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित राहिलं. पण शाहू महाराजांची बाबासाहेबांची भेट व्हायच्या अगोदर शाहू महाराजांनी शिवतरकर मास्तरांना एक लिहिलेलं पत्र आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. हे पत्र सुद्धा महत्वाचं आहे. या पत्रानंतरच पुन्हा बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट झाली. त्या पत्रामध्ये शाहू महाराजांनी आपली जी मतं आहेत सगळी, म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधातली जी मतं आहेत ती सगळी शाहू महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिली होती. त्यातली 2-3 वाक्य खूप महत्वाची आहेत की त्या पत्रातलं प्रतिबिंब कसं ह्यांच्यामध्ये पडलेलं आहे, आपल्या घटनेमध्ये आलेलं आहे ते त्या पत्रात आहे. म्हणजे आज आपण अॅट्रॉसिटीचा कायदा म्हणतो, तर शाहू महाराजांनी त्या पत्रामध्ये शिवतरकर मास्तरांना जे पत्र लिहिलंय ते 6 सप्टेंबर 1919 पत्र, आणि त्याच्यामध्ये शाहू महाराज असं म्हणतात की आम्ही आमचा पुढारी स्वतःच शोधून काढला पाहिजे. शाहू महाराजांचं म्हणणं काय बघा, खूप महत्वाचं म्हणणं आहे की आम्ही क्षत्रिय, वैश्य, सोमवंशी लोक तरी ब्राह्मण ब्युरोक्रेसी इतके गुलाम का झालो आहोत, तर त्यांच्याकडे पुढारीपणा दिला म्हणून ते आम्हास बिचारा रेड्या बैल्याप्रमाणे गाडीला जोडून आम्हास बडवितात व आमच्या आईचे दूधही पितात. आम्हास हा पुढारीपणा मुळीच नको आहे. मोडका तोडका आपल्या जातीचाच पुढारी घ्यावयास पाहिजे आहे. ब्राह्मणास जर आमचा पुढारीपणा घेण्यास पाहिजे असेल तर जातीभेद मोडून त्यांनी रोटी भेटी व्यवहार करावेच पाहिजे, तरच त्यांना पुढारी मानून, नाही तर माझ्यासारखी मंडळी दूर राहून यथाशक्ती सल्ला व द्रव्याद्वारे मदत करतील. पण म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की शाहू महाराज त्यावेळेला पुढारी शोधण्याच्या मोहिमेवर होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे 1919 ला शाहू महाराजांना असं वाटत होतं की सोमवंशीय समाज, शाहू महाराज अस्पृश्य समाजाला त्यावेळेच्या सोमवंशीय म्हणायचे, त्यांनी तो शब्द सुद्धा वापरला. तर ह्याच पत्रामध्ये आहे की अस्पृश्य हा शब्द माझ्या कानात जस्त ओतल्याप्रमाणे मला भासतो, असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे की अस्पृश्य हा शब्द उच्चार करणाऱ्या लोकांना आपण प्रॉसिक्यूट का करू नये. म्हणजे आताच्या अॅट्रॉसिटी कायद्याचं जे मूळ आहे ते ह्या शाहू महाराजांच्या पत्रात आहे असं मला वाटतं. हे पत्र दिल्यानंतर हे मुद्दाम म्हणून पत्र सांगितलं की कारण शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की आपला पुढारी आपणच झालं पाहिजे आणि आपल्यातलाच पुढारी केला पाहिजे. जर आपला पुढारी जर दुसऱ्याला दिला तर पुढारपण जर दुसऱ्याला दिलं तर समाजाची उन्नती होत नाही. आणि हे वाक्य काळाच्या कसोटीवर पुन्हा आपण बघा, ज्या वेळा बाबासाहेब आंबेडकरांचं पुढारीपण
पुढारपण ज्या वेळेला आपल्या समाजानं स्वीकारलं, सोमवंशी समाजानं कालीन स्वीकारलं, त्याच वेळा उन्नती झाली आणि गावकुसाबाहेर असणारा समाज आज मुख्य प्रवाहात आला. ह्याचं कारण जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आहे. आणि तशा नेतृत्वाच्या शोधात असताना ह्यांना शाहू महाराजांना अशी बातमी लागली की एक अस्पृश्य तत्कालीन अस्पृश्य समाजातील तरुण हे बाहेरून डॉक्टरेट घेऊन आलेले आहेत, डॉक्टरची पदवी, इतका शिकलेला माणूस. स्वतः शाहू महाराज गेले, आपल्याला माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे की त्या परळच्या चाळीमध्ये स्वतः शाहू महाराज गेले, त्यांना समजलं की असा असा एक तरुण आलेला आहे म्हणून. आणि त्यांनी त्याच ती भेट म्हणजे शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची पहिली भेट, म्हणजे 1919ला झालेली ही भेट आहे. मुद्दाम म्हणून सांगतो, 1919ला शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची पहिली भेट झाली आणि 1922ला शाहू महाराजांचं निधन झालं. 6 मे 1922ला निधन झालं. म्हणजे 1919 ते 1922 हे 2-2.5 वर्षाचा कार्यकाळच दोघांना एकत्र काम करण्यासाठी मिळाला. त्या पहिल्या भेटीतच आपल्याला माहित आहे की शाहू महाराजांनी तब्बल 2,500 रुपये बाबासाहेबांना मुकनायक नावाचं वर्तमानपत्र काढायचं होतं, त्याच्यासाठी 2,500 रुपये त्यावेळेला शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिले. खरं तर हे 2,500 रुपये आता आपल्याला लहान वाटतील, पण त्यावेळेला सोन्याचा जो दर होता 1919ला, त्यावेळेला तो 14-15 रुपये जास्तीत जास्त, खरं तर 13 रुपये होता एका तोळ्याचा. त्यावरून आपण विचार करा की त्यावेळेला पहिल्या भेटीत जी मदत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना केली मुकनायकला, ती 2,500 रुपयाची मदत केवढी मोठी मदत होती. म्हणजे आत्ताच्या दृष्टीनं 2,500 रुपये लहान दिसत असले तरी त्यावेळेच्या मानाने ती खूप मोठी मदत होती. याच भेटीत मला असं वाटतं की पहिलीच भेट आणि पहिल्याच भेटीमध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरच्या आपल्या राजवाड्यावर येण्याचं आमंत्रण दिलं, आपल्या संस्थानात येण्याचं आमंत्रण दिलं. आणि त्यानंतर बाबासाहेब कोल्हापूरमध्ये आले. ती जी भेट झाली त्यावेळेला शाहू महाराजांनी नवीन राजवाड्यावर बाबासाहेबांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला, फेटा शाहू महाराजांनी त्यांना दिला. आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी त्यावेळेला वाक्य काढली की आयुष्यभर मी छत्रपतींनी बांधलेल्या फेट्याचा मान राखीन. आणि अशा पद्धतीनं दोघांचे ऋणानुबंध सुरू झाले, दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. आणि त्याच्यातून ज्या गोष्टीला आज 100 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे याच महिन्यामध्ये 20 आणि 21 मार्च 1920ला माणगावमध्ये, कोल्हापूर संस्थानाचं एक गाव माणगाव आहे, त्या माणगावमध्ये, म्हणजे ते कागल जहागिरीत येत होतं आणि कागल जहागीर ही कोल्हापूर संस्थानात येते. त्याच्यामध्ये एक अधिवेशन भरलं, दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन जे भरलं. आणि त्या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन म्हणजे बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती, नेतृत्वाची सुरुवात होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, इतकं ते महत्त्वाचं अधिवेशन होतं. भारताच्या या पश्चिम भारताच्या मध्ये घडलेलं एक महत्त्वाची घटना. शाहू महाराज आणि बाबासाहेब त्या अधिवेशनाचे आले, अधिवेशनाला अध्यक्ष होते, तिथं आले. जे ठराव 15 खूप महत्त्वाचे ठराव, की या अधिवेशनामधल्या झालेल्या या जे काही ठराव होते त्या ठरावांच्या आधारावरच पुढं बाबासाहेबांच्या जीवनाची सगळी वाटचाल झालेली आहे. हे खूप महत्त्वाचे ठराव स्वतः बाबासाहेबांनीच ते ड्राफ्ट केले असावेत असं वाटतं, इतके महत्त्वाचे ठराव त्या अधिवेशनामध्ये झाले. आणि त्या अधिवेशनामध्ये शाहू महाराजांनी भाषण करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, म्हणजे दोघं कसे परस्पर पूरक आणि एकमेकाला कितपत ओळखत होते आणि एकमेकाची महानता कशी समजून त्यांना होती, एकमेकाला समजलेली होती इतक्या अल्प काळामध्ये. हे त्या वाक्यावरून समजते की शाहू महाराजांनी त्यावेळेला अगदी स्पष्ट म्हणे भाषणामध्ये उल्लेखात केला आणि सांगितलं की इथून पुढे बाबासाहेब हे तुमच्या समाजाचे नेते आहेत, आपल्या समाजाचे नेते आहेत, हे भारताचे नेते आहेत. आणि एक काळ असा येईल की बाबासाहेब आंबेडकर सगळ्या भारताचं नेतृत्व करतील.
ही वाक्य शाहू महाराजांनी परत दिल्लीच्या सुद्धा बहिष्कृत परिषदेमध्ये बोललेली होती, नागपूरच्या सुद्धा परिषदेमध्ये बोलली, पण कायम शाहू महाराज सांगत आले की एक दिवस असा येईल की बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे नेतृत्व करतील. आणि आपण बघतोय की काळानं शाहू महाराजांची ही वाक्य खरी ठरवली आणि बाबासाहेबांनी खरोखरच भारतीय घटना लिहून एक एक महत्वाची घटना म्हणजे जी आज जगामध्ये ज्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मानलं जातं, आणि आज 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली जवळजवळ भारताला स्वतंत्र होऊन, ती प्रूव्हन आहे. म्हणजे ती प्रूव्ह झालेलं आहे की ती जी घटना लिहिली त्याच्यामध्ये थोडेफार दुरुस्त्या जरी कराव्या लागल्या असल्या तरी 70 वर्ष लिहिलेली गोष्ट ही प्रूव्ह झाली आणि ती बाबासाहेबांनी लिहिली. आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना इतका आदर सन्मान दिलाच, त्याचबरोबर मदत सुद्धा केली. आणि बाबासाहेब सुद्धा शाहू महाराजांच्या कार्याचे महत्व आणि महती ओळखून होते. त्याचे एक दोन उदाहरणं आपल्याकडे आहेत. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे बाबासाहेबांनी ज्या वेळेला हे वर्तमानपत्र सुरू केलं, बहिष्कृत भारत नावाचं मुकनायक तर सुरू होतं बहिष्कृत भारत, आणि त्याच्यामधला एक विशेषांक वाढदिवसा दिवशी, शाहू महाराजांचा वाढदिवस असतो 26 जूनला, त्या निमित्तानं एक विशेषांक काढण्यासाठी बाबासाहेबांचं पत्र आहे शाहू महाराजांना लिहिलेलं, की तो विशेषांक काढण्यासाठी स्वतः माहिती गोळा करायसाठी मी येतोय. दुर्दैवानं आपल्याकडे तो अंक आज उपलब्ध नाही, पण काही तज्ञ लोकांनी तो अंक बघितलेला होता. त्याच्या मुखपृष्ठावर शाहू महाराजांचं पूर्ण पानाचं टॅब्लॉइडवर त्या चित्र होतं आणि त्याच्यामध्ये शाहू महाराजांचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तो अंक उजेडात आल्यानंतर आणि बाबासाहेबांच्या आणि शाहू महाराजांच्या ऋणानुबंधांवर प्रकाश पडेल, दोघांच्या एकमेकांच्या विचारावर. पण हे 1920 झालं. 1956 ला सुद्धा प्रबुद्ध भारताच्या एक विशेष अंक बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्यावर काढला आणि डॉक्टर विजय सुरवडे सरांनी तो नुकताच प्रकाशित सुद्धा केलेला आहे. आणि तो शाहू महाराजांच्या महती गाणार आहे, शाहू महाराजांचं महत्व सांगणार आहे. म्हणजे किती मोठा स्पॅन आहे बघा, 1920 ते 1956, म्हणजे जवळजवळ 36 वर्षाच्या स्पॅन मध्ये सुद्धा बाबासाहेब आणि बाबासाहेब त्यावेळेला खूप मोठ्या लेवलला गेलेले होते. खूप अखिल भारतीय समाजाचं, अखिल भारताचं लिडरशिप ते करत होते. आणि अशा वेळेला सुद्धा बाबासाहेबांच्या मनातून शाहू महाराजांच्या स्मृती गेलेल्या नव्हत्या. म्हणजे खरं तर कोल्हापूर आणि म्हणजे कोल्हापूर संस्थान, कोल्हापूर राज्य, कोल्हापूर जिल्हा आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांचा पहिला हयातीतील पुतळा सुद्धा भाई माधवराव बागलांनी कोल्हापुरातल्या बिंदू चौकात बसवून घेतला होता. हे सगळे ऋणानुबंध हे पुढं पुढं सुद्धा बाबासाहेबांच्या स्मरणातून गेलेले नव्हते. बाबासाहेबांना कोल्हापुरातूनच इलेक्शन लढवावी का आपण, असं बाबासाहेबांचं सुद्धा मत होतं. तशी सुद्धा पत्रव्यवहार उपलब्ध आहे बाबासाहेबांचा. खरं तर हे बाबासाहेबांनी असं सांगितलेलं होतं की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा आपण एखाद्या सणासारखा साजरा केला पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्यासाठीच त्यांनी तो विशेषांक सुद्धा काढला आणि तो जन्मदिवस, वाढदिवस शाहू महाराजांचा जो आहे तो साजरा सुद्धा केला होता. आणि ह्या दोघांचे ऋणानुबंध किती दृढ होते आणि इतक्या कमी वेळामध्ये कसे झाले हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. खरं तर विचार जुळले, विचार त्यांचे तर जुळत होतेच, पण विचार जुळल्यावर वैयक्तिक सुद्धा ऋणानुबंध किती मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात जुळू शकतात हे त्याचं उत्तम उदाहरण. जे पत्र मी सुरुवात करताना सांगितलेलं होतं की शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी मिळून माणगावमध्ये परिषद घेतली. त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सांगितले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे, म्हणजे बाबासाहेब हे तुमचे पुढारी आहेत, हे त्यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजातल्या लोकांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर लगेचच नागपूरमध्ये एक मोठी परिषद, अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची, म्हणजे अखिल भारतीय पातळीवरची परिषद घेण्याचं ठरलं. बाबासाहेब त्या परिषदेचे सर्वेसर्वा होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 30-31 मे 1920 ला ती परिषद नागपूरमध्ये भरणार होती आणि त्या परिषदेला अध्यक्षपद शाहू महाराजांनी स्वीकारावं म्हणून
ग.आ. गवळी होते, केशवराव खंडारे, कालीचरण नंदा गवळी अशी शिष्टमंडळ कोल्हापूरला आलं आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं की आपण या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावं. पण त्याच वेळेला बाबासाहेबांच्या कन्या अक्कासाहेब या आजारी होत्या आणि आणि शाहू महाराज जरी राजा असले तरी ते ब्रिटिशांचे 550 जे संस्थानिक होते, 550 संस्थानं जी होती ती सगळी ब्रिटिशांच्या अंकित होती त्यावेळेला. आणि त्यामुळं राजा जरी असले तरी कोल्हापूर राज्याच्या बाहेर एखादी परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारायचं असेल किंवा एखादी मुवमेंट करायची असेल किंवा जायचं जरी असेल कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर तर त्यांना ब्रिटिशांची परवानगी घ्यायला लागायची आणि त्याच्यामध्ये अनेक अडचणी असायच्या. आणि म्हणून शाहू महाराजांनी आणि अक्कासाहेब आजारी असल्यामुळं तसा निरोप शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कळवला की अक्कासाहेब आजारी असल्यामुळे मी येऊ शकत नाही या परिषदेला. त्यावेळेला बाबासाहेबांनी जे पत्र लिहिलेलं आहे शाहू महाराजांना ते खूप महत्वाचं पत्र आणि दोघांमधलं जिव्हाळा किती होता. आणि बाबासाहेबांना शाहू महाराजांचं जसं शाहू महाराजांना बाबासाहेबांचं महत्व समजलं आणि त्यांनी त्या माणगाव परिषदेमध्येच ती घोषणा केली की आता इथून भारताचं नेतृत्व करतील, तसं बाबासाहेबांना सुद्धा शाहू महाराजांचं महत्व किती होतं हे बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरातनं लिहिलेल्या त्या पत्रातून आपल्याला समजून येते. खूप मोठं पत्र आहे, 4 पानाचं ते पत्र आहे. त्याच्यामधला थोडासा भाग मी मुद्दाम म्हणून वाचून दाखवतो या ठिकाणी. म्हणजे ते बाबासाहेबांना किती महत्व होतं हे कळतंय. त्यांनी असं लिहिलंय, पुढे वरचा भाग मी वाचत नाही. नागपूरच्या परिषदेस हुजूरचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणार यात तीळ मात्र शंका नाही. आमचा व्ह्यू ढासळणार ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग. अक्कासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. त्यांना लवकरच आरोग्य प्राप्त हो अशी सत्ताधीश परमेश्वराची प्रार्थना आहे, असं लिहिलेलं आहे. खूप काय काय लिहिलंय. पण सगळ्यात महत्वाचं वाक्य बघा, अक्कासाहेबांप्रमाणेच आम्ही लेकरे नव्हेत काय, आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे काय, आणि आम्ही आज किती कालपर्यंत आजारी आहोत हे आपल्याला सांगायला नको. मला वाटते, म्हणजे बाबासाहेबांना वाटते, आमचा परामर्श यावेळी आपण घेतलाच पाहिजे, नाहीतर आपल्यावर बोल नाही रुसवा राहील, असं त्यांनी ते लिहिलेलं आहे सगळं. आणि खूप महत्वाचं पत्र आहे, मुळातूनच वाचण्यासारखं आहे. पण अक्कासाहेबांसारखंच आम्ही आपली लेकरे नाही आहोत का, एवढं सांगण्यापर्यंत दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि लढीवाळ हक्क ह्याच्यात पुढे म्हटलं की लढीवाळ हट्ट त्यांनी धरला बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्याकडं. आणि शाहू महाराजांनी सुद्धा मग बाबासाहेबांचे पत्र आल्यानंतर ती बाबासाहेबांच्या पत्रानुसार विनंती मान्य केली. ब्रिटिशांच्याकडनं परवानगी घेतली आणि नागपूरच्या परिषदेला शाहू महाराज गेले, हे आपल्याला माहित आहे. तिथं सुद्धा त्यांचं भाषण प्रसिद्ध आहे. ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत, ह्या 2 वर्षामधल्या ज्या घडामोडी आहेत, म्हणजे 20 ते 22च्या दरम्यानच्या ज्या घडामोडी आहेत, ह्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाच्या घडामोडी आहेत. याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लीडरशिप, नेतृत्व शाहू महाराजांनी या परिषदांमधून एस्टॅब्लिश केली. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन बाबासाहेबांना जो नेतृत्वाचा संघर्ष होता तो करावा न लागता बाबासाहेबांना एक राजमार्ग तयार झाला. आणि शाहू महाराजांसारखाच तत्कालीन अस्पृश्यांचा सखा हा बाबासाहेबांना पुढे नेतोय म्हटल्यानंतर बाबासाहेबांच्या अडचणी खूपच कमी झाल्या. आणि त्यानंतर आपण बघतोय की आजचा जो महाराष्ट्र आहे, आजचा जो भारत आहे, हा बाबासाहेबांच्या, शाहू महाराजांच्या विचाराच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या खांद्यावर उभा आहे असं आपल्याला दिसतं. हा जे ऋणानुबंध होते हे पुढं खूप चालले. त्यानंतर शाहू महाराज 1922ला वारले, त्यावेळेला बाबासाहेब लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेत होते. तिथं त्यांना लंडनला गेल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांचा आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार सातत्यानं चालू आहे. त्यातली जी पत्र उपलब्ध आहेत, म्हणजे लंडनला गेल्यानंतर सुद्धा शाहू महाराजांनी तिथले जे काही अधिकारी आहेत त्यांच्या शिफारसी बाबासाहेबांना दिलेल्या होत्या. इतकंच नाही तर शाहू महाराजांनी एक गमतीशीर गोष्ट त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितली की त्यावेळेला तुम्ही टिळकांच्यावर केस तिथे दाखल करा की त्यामुळं तुमचं सुद्धा नाव त्या ठिकाणी होईल आणि तुम्ही या सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात हे एस्टॅब्लिश होईल.
असं शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं होतं. हा पत्रव्यवहार सुद्धा खूप मनोरंजक आहे. म्हणजे मनोरंजक म्हणजे एक तर मनोरंजक तर आहेच, पण त्याचबरोबर तो किती दोघांचे संबंध चांगले होते आणि कशा पद्धतीने राजकारण त्यावेळेचं हालत होतं आणि शाहू महाराज सुद्धा हलवत होते आणि बाबासाहेब सुद्धा कसे हलवत होते राजकारण, हे सुद्धा आपल्याला समजतं त्यावेळेला. बाबासाहेबांचं आणि त्यानंतर कोल्हापूरचे शाहू महाराज गेल्यानंतर सुद्धा ऋणानुबंध राहिले. आपल्याला माहित आहे की त्यावेळेला बाबासाहेब हे ब्रिटिशांचे प्रजाजन होते. बाबासाहेबांना असं वाटलं की आपण ब्रिटिशांचे प्रजाजन न राहता आपल्याला आपण करवीर राज्याचे छत्रपतींचे प्रजाजन व्हावे आणि ते होण्यासाठी म्हणून त्यांनी पन्हाळगडावर राजाराम महाराजांच्याकडे जागेची मागणी केली होती. राजाराम महाराज म्हणजे शाहू महाराजांचे सुपुत्र आणि राजाराम महाराजांनी बाबासाहेबांना 2 एकर जागा पन्हाळगडावर अलॉट केली, दिली. आजही ती जागा बाबासाहेबांच्या नावानं आहे. बाबासाहेबांना ती मिळालेली होती, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि शाहू महाराजांचा पुढचा जो वारसा आहे तो विचाराचा वारसा म्हणजे महात्मा फुलेंचा विचार शाहू महाराजांनी पुढे नेला आणि शाहू महाराजांचा विचार हा बाबासाहेबांनी पुढे नेला आणि त्याच्यामध्ये खूप मोठी भर घातली. एवढंच नाही तर भारताची स्वतंत्र भारताची जी घटना आहे, ज्याच्यावर आज देश चालतो, ज्याच्यावर आज देशाचं सगळं राजकारण, कायदा देशाचा सगळा त्या घटनेवर आधारित आहे, अशी घटना बाबासाहेबांनी आज आपल्याला दिली आणि ती प्रूव्हन झाली मगाशी म्हटल्याप्रमाणे की 70 वर्ष. आणि हे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या 2 सुपुत्रांचीच ही देणगी आहे. म्हणजे बाबासाहेबांचं नेतृत्व पुढं करणं, बाबासाहेबांना मदत करणं आणि याच्यातून शाहू महाराजांचं विचार पुढे नेण्याचं काम बाबासाहेबांनी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज ह्याला 60 वर्ष होत असताना आपल्या महाराष्ट्र राज्य निर्मितीला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. म्हणजे शिवाजी महाराज तर आहेतच, कारण या तिघांच्या विचारामध्येच शिवाजी महाराजांचे कार्याचं महत्त्व परत अधोरेखित केलं. या तिघांच्या विचारांमुळं शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित झालं. स्वतः शाहू महाराज, महात्मा फुले तर होतेच, त्यांनी शिवाजी महाराजांचं समाधीचं पुनर्शोध घेतला. म्हणजे 1818 नंतर शिवाजी महाराजांची समाधी माहिती आहे की आपण कोणच रायगड किल्ल्यावर जात नव्हते, त्यावेळेला ते गेले, त्यांनी समाधी शोधून काढली. एक प्रदीर्घ पोवाडा शिवाजी महाराजांच्यावरचा त्यांनी लिहिला. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीची जीर्णोद्धाराची सुरुवात सुद्धा महात्मा फुलेंनी केली. त्यानंतर शाहू महाराजांनी तर माहिती आहे की अनेक शिवाजी महाराजांची स्मारकं त्यांनी उभा केलीत. म्हणजे पुण्यातलं शिवस्मारक असेल, लोकोपयोगी असेल, किंवा सिंधुदुर्गवरचा शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोरचा सभा मंडप असेल, पन्हाळगडावरचं शिवाजी महाराजांचं स्मृती मंदिर असेल, कोल्हापुरातलं स्मृती मंदिर असेल. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र मराठीतलं जे केळुसकर गुरुजींनी लिहिलं होतं ते प्रकाशित करण्यासाठी मदत करणं असेल, ते शाहू महाराजांनाच अर्पण केलंय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, केळुसकर गुरुजींनीच बाबासाहेबांना स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र पहिल्यांदा बाबासाहेबांना दिलं होतं आणि केळुसकर गुरुजीच बाबासाहेबांना सयाजीराव महाराजांच्याकडे घेऊन गेलेले होते. म्हणजे हे लिंकिंग जे आहे, हे जे काही सूत्र आहेत, हे जी काय सर्किट आहे, ते असं आहे की महात्मा फुलेंच्याकडून केळुसकर गुरुजींच्याकडे, केळुसकर गुरुजींच्याकडून बाबासाहेब, सयाजीराव महाराज, शाहू महाराज, हे एक एक सूत्र आहे. म्हणजे एकमेकाच्या एक माळ आहे, ही गुंफलेली माळ आहे आणि ही सगळी शिवाजी महाराजांच्या पर्यंत जाऊन पोहोचते. जसं शाहू महाराजांनी सांगितलं की केळुसकरांच्या चरित्र लिहून घेतलं आणि केळुसकरांचा आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध तर जग जाहीर आहेत. आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना मदत केली पहिल्या शिक्षणासाठी. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब सुद्धा किती शिवप्रेमी होते. म्हणजे 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला पाण्यासाठीचा आणि तो पहिला सत्याग्रह, त्या सत्याग्रहानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बाबासाहेब स्वतः रायगडला चालत गेले होते. एक दिवस रायगड किल्ल्यावर ते राहिलेले होते आणि तिथं शिवाजी महाराजांना तिने अभिवादन केलं. ही सगळ्या घटना बहिष्कृत भारतमध्ये त्या सगळ्या आलेल्या आहेत. 14 तळ्याचं जे आंदोलन झालं त्याच्या घोषणाच
माहित आहे की जय जिजाऊंचा जय जयकार त्या घोषणांमध्ये होता. जे सत्याग्रही होते ते घोषणा करतो, घोषणांमध्ये जिजाऊंचा आणि श्री शिवरायांचा जयघोष करत त्यांनी ते पाणी चा स्पर्श केलेला होता आणि तो सत्याग्रह केलेला होता, आपल्याला माहित आहे. म्हणजे सगळी जी ही त्रिसूत्री आहे, ह्याचं मूळ जे आहे ते शिवाजी महाराजांच्याकडे जाऊन पोचतं. आणि म्हणून आज आपण ताटमानेनं अभिमानानं सांगू शकतो की महाराष्ट्र हा हिमालयाचा किंवा भारताचा खडकहस्त म्हटला जातो. ते त्याच्यासाठी आहे की महाराष्ट्रातनं या मंडळींनी विचार दिले, या मंडळींनी माणसाला माणसासारखं वागवलं जावं, मनुष्यानं मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागवलं पाहिजे हे सातत्यानं सांगितलं. त्याच्यासाठी ज्या कृती करायला पाहिजे त्या केल्या. आणि म्हणून आज आपण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, किंवा शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं चालणारा महाराष्ट्र आहे. म्हणून आपण आज अभिमानानं सांगतो. त्याचं मूळ जे आहे ते सगळं बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांच्या मैत्रीमध्ये म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि त्यांची जी 2 वर्षाचे जे काय संबंध आहेत आणि 2 वर्षाच्या संबंधामध्ये तिने केलेली जी कार्य आहेत, एकदम अल्प या कालावधीमध्ये तिने जो विचार मांडला शाहू महाराजांनी आणि बाबासाहेबांनी एकत्र येऊन, हा महाराष्ट्राच्या, आधुनिक महाराष्ट्राचा पाया आहे असं मला वाटतं. आणि आज आपण यांचेच विचार पुढं आपल्याला तारणारे आहेत, पुढं घेऊन जाणारे आहेत असं सुद्धा मला वाटतं. आणि आज या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे मला व्याख्यान देण्याची, बोलण्याची, या दोघांच्या ऋणानुबंधावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाराष्ट्र परिचय केंद्राचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.